मोठी स्पर्धा आहे आणि खरं तर जर पाहिलं गेलं तर या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आता दोन टीम्स एकमेकांच्या विरोधात खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये दिसतील. एका बाजूला आदर्श फणसपड आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम खानिवडे. टॉस जिंकलाय टीम आदर्श फणसपडा या संघाने आणि प्रथमतःच एक धाडसीचा निर्णय घेतलाय फलंदाजी करण्याचा आणि आता गोलंदाजीसाठी आमंत्रित केले टीम खानिवडेला. दोन्ही टीमला दिवस शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. आघाडीच्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला विक्की आणि दुसऱ्या बाजूला रोहित यांना आपण बघताय. पंचांचा इशारा आलाय, मात्र करूया सुरुवात. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल आणि बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार झालेत. अर्थातच हेमंत यांना आपण बघतायत. P1च्या महत्वपूर्ण षटकामध्ये अगदी जर पाहिले गेले तर हेमंतच्या हातामध्ये जिम्मेदारी, जबाबदारी ही मात्र मैदानाच्या आतमध्ये दिलेली आहे. लॉंग ऑफ लागते, एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. एक क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंगॉनला. आता मॅचला सुरुवात होईल. पंचांचा इशारा तर आलेला आहे, ग्रीन सिग्नल आलाय. आता खानवे टीमच्या माध्यमातून पहिलं षटक घेऊन हेमंत तयार होतील आणि फणसपडा टीमच्या माध्यमातून खेळत असताना स्ट्राईक एंडवरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळत आहेत. अर्थातच रोहित. मॅचला सुरुवात. दोन्ही टीमला दिवस शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल ऑप्टिकच्या बाहेर शफल झाले. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी षटकार. शिंबे गावाची कोसमाई माऊली आहे हो शान, माऊली आहे हो शान, कोसमाई माऊली आहे हो शान. आज आईच्या नावाने सजलाई वारी क्रिकेटचा मैदान, क्रिकेटचा मैदान सजलाई क्रिकेटचा मैदान. आहे लाखात एक कोसमाई चषक जाऊ चला बघाला, लाखात एक कोसमाई चषक जाऊ चला बघाला. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज रोहितने केले हेमंतचं. काय फटका खेळला. इम्प्रोवायझिंग ऑप्स्टिकच्या बाहेर शफल होत असताना पडल्यानंतर उसळी घेणाऱ्या बॉलवरती आक्रमण केले, षटकार ठोकलाय. क्या बात आहे. सुरुवात झाली फ्लाइंग. पुन्हा एकदा ऑप्स्टिकच्या बाहेर शफल झाले, फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाने केली आहे चुकी मैदानाच्या आतमध्ये. या चुकीचा तुम्हाला आता भूर्दंड भोगावा लागेल. सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलंय. टीमच्या कॅप्टनची मैदानाच्या आतमध्ये झेल सोडले. रोहितला आपण बघता मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन रिप्ले हा दाखवला जातो ऑन स्क्रीन. पुन्हा एकदा ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदी बाटच्या स्टिकरवरती बॉल लागला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जय होते. जयने सोडलाय झेल. मैदानाच्या आतमध्ये पहिलं जीवनदान तर मिळाले आदर्श फणसपडा टीमला. धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा जाऊन पोहोचतात धाव फटकावरती. 8च्या घरामध्ये 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इम्प्रोवायझिंग कलात्मकतेचा नजारा. बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी दर्जेदार, धम्माकेदार, रुबाबदार 47 षटकातील हा दमदार चौकार. बॉलला फॉलो केलं. ऑप्स्टिकच्या बाहेरचा बॉल, स्विच हिटचा फटका स्वीट हिट ठरला गेला आणि बॉलला सरळ पाठवलं गेलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकारकरिता. पुढून खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन दी ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय. या षटकात सर्वाधिक धावा आलेल्या आहेत. या षटकात चौकार आलाय, या षटकात षटकार आलाय, या षटकात व्हाईट बॉल आलाय, या षटकात डबलची धाव आलाय. या षटकात बऱ्याच धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. अवघ्या 3 बॉलमध्ये 13 धावा आतापर्यंत हेमंत या गोलंदाजाने खर्च केलेल्या आहेत. याही वेळेला काय फटका खेळलाय, वा जबरदस्त टायमिंग साधलं याही बॉलवरती. बॉलला क्लिअर केले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक टप्पा घेत असताना 4 धाब्यांसाठी चौकार. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला, आई कोसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला, आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला, आई कोसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. या पहिल्या षटकामध्ये ताबडतोड बॅटिंग, सळे तोड मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना रोहित जबरदस्त बॅटिंग. याही वेळेला स्विचिट काय फटका खेळला, लाजवाब. आणि मैदान तर त्याहून लाजवाब आहे. बॉल सीमारेषा पलीकडे निघून जाईल. पंचांचा इशारा आलाय, नो बॉल, ओव्हर स्टेपिंग झालेत आणि याही बॉलवरती धावा मिळतील 4. सत्य साई हा खाडीचा संघ, त्याचा खेळ आहे भारी उतुंग.
खेळात होती हो थँक्यू दंगल. डीजे. आता फ्री हिटची संधी मैदानाच्या आतमध्ये चालून आले असं वाटले. ही मॅच अगदी जर पाहिले गेलं तर रफ अँड टफ स्थितीमध्ये पाहायला मिळेल, परंतु या मॅच मध्ये थोडंसं दबावपूर्वक गोलंदाजी झाले. फटका हवेत खेळलाय. फ्री हिटचा बॉल आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येतील. डाऊन दी बॉल. कॅच ड्रॉप झालाय. सिंगलला डबल मध्ये इथे कन्वर्ट केले गेले. या 2 धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर पडलाय आणि धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना आदर्श फणसपडा या संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. तब्बल आणि तब्बल 24 धावा विदाऊट लॉस. काय सुरुवात, त्यामध्ये 6 बॉलमध्ये 22 धावा. क्या बात आहे रोहित, आउटस्टँडिंग इनिंग. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल, अगदी जर पाहिले गेले तर तेवढा चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आता मात्र आहेत त्या ठिकाणी. बॉल अडवलं जाईल, फेक होईल. रोहितने पहिल्या षटकात त्याचा दम दाखवलाय, त्याचं कार्यशील त्याने फलंदाजी केले आणि पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट होत असताना टीमची टोटल धाव फटकावरती आदर्श फणसपडा 24 वरती 25 वरती जाऊन पोहोचते. वैयक्तिक 7 बॉलमध्ये 23 धावा. पहिल्या षटकात खर्चिक राहिलाय गोलंदाज हेमंत. आता येणारा गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये त्याला कमबॅक करून द्यावं लागेल. टीम अर्थातच जर पाहिलं गेलं तर खानिवडे संघ. चला मी विनंती करतो टीम श्री गणेश घासकोपरे आणि त्यांच्या विपक्षात टीम घाटीम. चला दोन्ही टीमचे कॅप्टन यायचं आहे. आयोजकांचा आपण लगेच संपर्क साधायचा आहे. श्री गणेश घासकोपरे आणि त्याच्या विपक्षात घाटीम टीम. यापूर्वी झालेला मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आयोजकांची लगेच संपर्क साधायचा आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 25 धावा या मात्र धावफटकावरती लागलेल्या आहेत. पहा, एखाद्या रजनी स्पर्धेमध्ये आपण खेळण्यासाठी जातो तर आपला संघ देखील तितका कॅलिबर असणं गरजेचं आहे. 5-5 ओव्हरचे मॅच प्रत्येक रजनी स्पर्धेमध्ये होत असतात, परंतु इथे जर पाहिले गेले तर कुठेतरी गोलंदाजीचं जर पाहिलं गेलं तर कॉन्सन्ट्रेशन लूज झालं आणि त्याच कारणास्तव 25 धावा पहिल्या षटकात गोलंदाज खर्च केले आहेत. आता षटक क्रमांक 2 मध्ये विशाल आलेले आहेत. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा रोहित. हा बॉल सोडून दिला गेला. रोहितला माहित आहे ही लाईन लेग स्टिकच्या बाहेर आहे आणि त्याच कारणास्तव पंचांचा इशारा व्हाईट बॉल आलाय. राकेशजी राऊत सरांना आपण बघतायत पंचाच्या भूमिकेमध्ये. त्यानंतर जर पाहिलं तर स्क्वेअर लेग पंच आशुषजी विवरे सरांना आपण बघतायत. एकदा एक्स्ट्रा स्वरूपातील धावसंख्येत भर पडल्या. धावसंख्या 26. हो, जाग्यावून खेळण्याचा प्रयत्न होता. पदल आली, त्याचा वापरच नाही या बॉलवरती. आणि अगदी जर पाहिलं गेलं तर स्ट्रोक खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॉल पडला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता मात्र केली जाईल. विशालला या चेंडूची मैदानाच्या आतमध्ये गरज असेल. नितांत डॉट बॉल आणि विकेट. स्विचेट खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल. इथे चांगल्या दर्जाची मी तर म्हणेन गोलंदाजी होताना दिसतात विशालच्या माध्यमातून. पहिला बॉल जरूर एक्स्ट्रा स्वरूपात धाव आली. या पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉल होते यार. ओहो, यावेळेला खोलवटप्याचा बॉल होतो. हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनचे, लॉंग ऑफ पर्यंत पोहोचतायत. बॉल पर्यंत उचलतील, फेकतील आणि तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती या ठिकाणी 2 धावा प्राप्त केलेल्या आहेत. 2 धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर पडल्या. धावसंख्येत पोहोचते धावफटकावरती. स्कोर कार्डवरती अर्थातच जर पाहिलं गेलं तर 28 धावा धावफटकावरती लागल्या गेलेत. षटक क्रमांक दुसऱ्यातील 3 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. विशाल पुन्हा एकदा तयार रोहितसाठी. रोहितने याही बॉलला उडवले, पाठवले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. 6 धाव्यांसाठी षटकार. अफलातून जबरदस्त टायमिंग सहित अगदी बॉलच्या मिनिट पर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि तिथून तो फटके खेळतोय. ऑफस्टिकच्या बाहेरचा बराच बॉल, अगदी जर पाहिलं गेलं तर शफल देखील झाले आणि त्याला पाठवलं सरळ सीमारेषा पलीकडे. 6 धाब्यांसाठी षटकार आलाय. हे चेंडूची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये आपण करायची आहे. विचार विनिमय करण्यासाठी भाग पडले टीम खानिवडे संघाला, कारण की असा संघ प्रतिस्पर्धी आपल्या समोर आहे की या संघ आता वरचढ ठरलेला आहे. अगदी जर पाहिले गेलं तर 1.4 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. 24 धावा 34 धावा धावफटकावरती लागलेला आहे. प्रोजेक्टेड स्कोर जो आहे तो मात्र वेगाने वेगाने आता वाढताना जरूर मैदानाच्या आतमध्ये दिसून आला. पहिल्या डावाचा खेळ आपण बघतायत. 47 चषक 2026 चा क्रिकेटचा महासंग्राम. विद्युत झोतातील सर्वाधिक मोठी लोकप्रिय क्रिकेटची स्पर्धा. 34 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात विदाऊट लॉस. पुढचा बॉल विशाल तयार.
हा फुल टॉस आहे एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला ड्राईव्ह अगदी जर पाहिले गेले तर इनफिल्डला क्लिअर करत असताना एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावली आहे. बॉल सीमारेषा पलीकडे खेळाडू कक्षामध्ये निघून चाललाय. 4 धावेंसाठी आणखीन एक खणखणीत चौकार. भिडली हो जंग सत्यसाई हा खाडीचा संघ त्याचा खेळ आहे भारी जे मैदानाच्या आतमध्ये तळपदार आणि चौफेरी फटकेबाजी आतापर्यंत 12 बॉल मध्ये 35 धावा रोहितच्या बॅट मधून. पुन्हा एकदा फुल टॉस आहे त्या दिशेने ती दहशत तोच दरारा कायम ठेवत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक सल्लेगचा हा दुसरा चौकार. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आदर्श फणसपडा या टीमची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते विदाउट लॉस 42 धावा धाव फटकावरती. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. या मॅच मध्ये आग ओकतोय मैदानाच्या आतमध्ये. जणू काही फलंदाज पाहायला मिळत आहेत. रोहित हो जंग रण मैदानी भिडली हो जंग चौकार मारती षटकार आहे हा संघ झुंजार चौकार मारती षटकार आहे हा संघ झुंजार. क्रिकेटचा सामना भारी यो आलाय रंगात क्रिकेटचा सामना भारी यो आलाय रंगात. सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात आमचा थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 42 धावा धाव फटकावरती लागल्या गेल्यात. 100 आता 5चा प्रोजेक्टेड स्कोर जाऊन पोहोचलाय. जातील का धावा 100च्या पलीकडे. डेचं क्रिकेट वेगळं आहे नाईटचं क्रिकेट वेगळं आहे परंतु क्रिकेट आहे. अगदी क्रिकेटमध्ये कुठल्या क्षणाला काय होईल हे सांगू शकत नाही आहेत. आता 2 ओव्हरला 42 बनले. षटक क्रमांक 3 मध्ये सिद्धेशला या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती आमंत्रित केलंय. या षटकात जर विकेट आल्या डॉट बॉल आला कमबॅक झालं. पुन्हा एकदा कमबॅक केलं जाईल मैदानाच्या टीम खानदेवडे संघासाठी. पहिला बॉल विकी स्ट्राईक एंडवरती पहिला बॉल खेळत असताना यावेळेला जर पाहिलं गेलं तर अवे फ्रॉम द बॉलिंग अगदी शरापासून थोडासा दूर ठेवला होता. बॉल सिंगल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला विकीचा परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये इथे डॉट बॉलची सांगता मात्र केली जाईल. याही वेळेला जर पाहिलं गेलं तर जागावून घेण्याचा प्रयत्न बॅटची लागली आहे कडा हलकीशी. विकेट किपरचा मिळालाय 6ला. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करत असताना आदर्श फणसपडा टीमला 0 धावा करत असताना मैदानाच्या आतमध्ये विकेट जाईल. फलंदाज बाद. मनपूर्वक हार्दिक स्वागत. अजितजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करतोय अजितजी भगत साहेब त्याचबरोबर सचिनजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. या वेलकम आपल्या देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. या मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांचं देखील या मैदानासाठी मोलाचं सहकार्य हे सातत्याने लाभले गेले. अजितजी भगत साहेब पहिलाच बॉल यावेळेला खेळत असताना स्विच इट. आजचं आधुनिक क्रिकेट अगदी जर पाहिले गेले तर वेगळं क्रिकेट आहे. पहिल्या बॉलपासून आक्रमण करण्याचा प्रयत्न प्रत्येक फलंदाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. परंतु इथे पहिला बॉल आल्या सौरव उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. सिद्धेशने या षटकामध्ये कमबॅक केलेला आहे. यावेळेला जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा पायावरती बॉल आदळलाय. विकेट किपरच्या हातामध्ये निघून चाललाय. सलग 4था बॉल डॉट. सन्माननीय नितीनजी पाटील साहेब उपस्थित झाले. त्यांना देखील विनंती करतो आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. पहिल्यांदा थोडासा उसळी घेणारा बॉल होता अगदी ऑफस्टिक वरती भेदणारा परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा डॉट बॉल. पहिला बॉल डॉट विकेट डॉट डॉट. सिद्धेशचं षटक आतापर्यंत कलात्मकतेच राहिले. एवढा सेन्सिबल क्रिकेट. सिंगल घेण्याचा प्रयत्न एकदा कंप्लीट केला. दुसऱ्याचा प्रयत्न वेगाने मैदानाच्या आतमध्ये सौरव आणि रोहित पलटलेत आणि या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये 2 धावा प्राप्त केलेल्या आहेत. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड वरती 44 धावा. या मैदानावरती जर पाहिलं गेलं तर जे पाण्याचं टँकर ची व्यवस्था करून देणारे व्यक्तिमत्व अजितजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करतोय या पुन्हा एकदा आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.
कारण की या गावामध्ये आहे ना क्रिकेटला वाव देण्यासाठी भरपूर सारे व्यक्तिमत्व आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. इथे फटका फसलाय, क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॉल अगदी जर पाहिले गेलं तर फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून चाललाय सीमारेषे पार. तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती ठोकलाय हा खणखणीत चौकार. पूर्व आपण सातत्याने पाहत असतो. ज्यावेळेला 2 षटकं कंप्लीट झाली होती त्यावेळेला प्रोजेक्टेड स्कोर जो आहे तो मात्र 105 वरती होता. आता या षटकामध्ये गेल्या षटकामध्ये जे गोलंदाज सिद्धेशने कमबॅक करून दिले. निव्वळ त्याने 6 धावा खर्च करत असताना 1 विकेट प्राप्त केली. आता प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिलं गेलं तर 21 हून खालती आलाय. म्हणजेच आता 80 वरती प्रोजेक्टेड स्कोर पाहायला मिळतोय. याही षटकात जर धावा कमी खर्च केल्या आणखीन तो स्कोर आहे तो मात्र खालती येईल. परंतु आयुष घरत आता षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती तयार झालेत. पहिल्याच बॉल एवढा ऑफस्टिकच्या बाहेर चपळून खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु बाट्याने बॉलचा संपर्क नाहीये. पहिल्याच बॉलवर रोहित आक्रमण करण्याचा प्रयत्न करत होते परंतु आतापर्यंत रोहितने देखील या डावाला खूप चांगल्या पद्धतीने सावरलेला आहे. 48 ज्या टीमच्या वैयक्तिक आहेत आदर्श फणसपडा त्यामध्ये 14 बॉलमध्ये 39 धावा आतापर्यंत रोहितच्या बॅटमधून. पाहूयात या दुसऱ्या दिवसातील पहिलं अर्धशतक रोहितच्या नावावरती साजरं केलं जाईल का. त्याला देखील जर पाहिले गेलं तर 11 धावा हव्यात परंतु इथून देखील जर पाहिजे 11 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. आयुष करत आलेत मॅचला अंतिम का परत पाहणं महत्वाचं राहील. पहिला बॉल आलाय डॉट बॉल. ओहो वाईड यॉर्कर काय लाईन होती. अगदी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याप्रमाणे म्हटलं जातं आणि इथे चांगल्या पद्धतीचा फटका शेवटच्या क्षणाला बॅट टाकली फिरवली त्या बॉलवरती ऍक्शन रिप्ले दाखवलं जातं. तिकडे एक सिंगल येईल. 1 धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती आदर्श फणसपडा प्रथम बॅटिंग करत असताना 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 49 धावा धाव फटकावरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल इथे खूप चांगला फटका तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षक मिड ऑफला चांगली फिल्डिंग क्षेत्ररक्षकाने केली. फेकी होईल तत्पूर्वी एक सिंगल प्राप्त केली जाईल सौरवच्या माध्यमातून. एक सिंगलच्या माध्यमातून आता टीमची टोटल टीम आदर्श फणसपडा 50 धावा झाल्या धाव फटकावरती. हाफ सेंचुरी कंप्लीट. टीमची जबरदस्त कामगिरी या ठिकाणी आदर्श फणसपडा. रोहितचं कौतुक करावं तिथं कमीच राहील. 15 बॉलमध्ये 40. वैयक्तिक बॅटची कडा लागले. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. अंदाज घेतला गेला बॉलचा. एकच धाव पुन्हा एकदा बॉलवरती प्राप्त केली जाईल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये झपाटून मार खाल्ल्यानंतर इथे मैदानाच्या आतमध्ये त्यानंतरच्या 2 षटकामध्ये कसं कमबॅक करायचंय हे आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये टीम खानिवडेने देखील दर्शवले गेले. या ओव्हरमध्ये आयुष घरतने आतापर्यंत 4 बॉल फेकून झाले त्यामध्ये निव्वळ 3 धावा खर्च केल्यात. क्या बात आहे ग्रेट बॉलिंग. आयुष घरत पुन्हा एकदा तयार. या पुढचा बॉल फुल टॉस होता मिस केल्या बॉल झाला मागे. शॉर्ट थर्डमॅनला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फ्रेम मध्ये येत आहेत. या बॉलवरती देखील सिंगल लेग बाईच्या स्वरूपात प्राप्त केली जाईल. एकेरी धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर पडलाय. धावसंख्येत जाऊन पोहोचते धाव फटकावरती 52 धावा. 3.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. आता शेवटचा इथे अंतिम बॉल. ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर सुरुवात तर डगमगत झाली परंतु खानदेश टीम जर पाहिले गेले तर नेहमीच सातत्याचं दुसरं नाव आहे. कमबॅक करण्यासाठी ओळख मिळाले. याही वेळेला जर पाहिले तर खूप चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. थर्ड सर्कलच्या आतमध्ये शॉट मिड विकेटला थोडंसं त्या ठिकाणी जर पाहिले गेलं तर शेवटच्या क्षणाला चाचपडले गेले. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 4 चा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना आदर्श फणसपडा या संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते 54 धावा. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये घेवत एक छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा येणार आहोत या मैदानाच्या दिशेने. महासंग्राम पाहुनी झालो बेफाम. क्रिकेटचा महासंग्राम पाहुनी झालो बेफाम. हो एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात.
षटक क्रमांक 5 ला सुरुवात. पहिला बॉल ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न. पहिला बॉल इथे अगदी वेगाने टाकला होता. वेगेवरती स्वार होत असताना कटरचा वापर पडल्यानंतर बाहेर निघाला. डॉट बॉलची सांगता पहिली 4 ओव्हर व्यवस्थित अगदी 20 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट केलेत. ही एक महत्वाची बाब राहील आहे. याही गोष्टीवरती प्रत्येक मॅच मध्ये आपण फोकस करणार आहोत. सिद्धेश आलेत. जबरदस्त बॉलिंग युनिट. सिद्धेची पहिली ऑन साइडला टर्न केले. आता शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. स्ट्राईक आता रोहित स्वतःवरती ठेवतील. अशा अपेक्षा रोहित कडून सर्वाधिक आहेत या मॅच मध्ये. 17 बॉल मध्ये आतापर्यंत 43 धावा त्याच्या बॅट मधून बनल्या गेल्यात. टीमची टोटल धाव फटकावरती 55. एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये रोहित या मॅचला ज्याप्रमाणे चांगली सुरुवात केली. चौकार षटकार चहू बाजूने फिरवले. आता या डावाला शेवट कसा गोड करतील पाहणं मात्र. फिनिशिंग कशा प्रकारचं राहील. पुढचा बॉल ऑप्टिकच्या बाहेर शबल झाले. विकेट किपर बीट झालेत. आता लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी पंचांचा इशारा आलाय. चौकार. कुठल्याही दिशेला चेंडू टाका, आम्ही कुठल्याही दिशेला मारू शकतो. हेच मात्र रोहितने दर्शवले. 18 बॉल मध्ये 47 धावा. आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग. 59 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा सिद्धेश तयार. यावेळेला समोरच्या दिशेने केण्याचा प्रयत्न. फटका तर फसला गेला. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंगॉनचे बॉल मागे निघून जाईल. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये बॉल सीमारेषा पलीकडे. अर्धशतक या स्पर्धेचं पहिलं रोहितच्या नावावरती. रोहितने बॅट वरती करायचे आहे. चहू बाजूने बॅट फिरवायचे. अर्धशतक रोहितच्या नावावरती. जबरदस्त कामगिरी. पहिल्या डावाचा हिरो. 19 बॉल आणि त्यामध्ये जर पाहिले गेले तर 51 धावा. झुंजार आणि झुंजावती खेळी करत असताना ब्रँड आहे फणसपाडाचा. काय बॅटिंग केली आहे. कोलटप्याचा बॉल होता. ऑन साइडला ड्राईव्ह केलं. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक नाही आहे. अगदी जर पाहिले तर लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक पोहोचतील. एक सिंगल प्राप्त केले. दुसरीचा प्रयत्न होईल. 2 धावा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केल्या जात आहेत. रोहितने पहिल्या बॉल पासून शेवटच्या बॉलपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळायचं आहे संघासाठी. आणि काय बॅटिंग केलंय. धावसंख्या धाव फटकावरती आता जाऊन पोहोचते 65च्या घरामध्ये. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचा आता इथे अंतिम बॉल. पहिल्या डावातील सिद्धेश तयार. स्ट्राईक एंड वरती रोहित. ऑफ साइडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. मनगटाचा वापर केला गेला. क्षेत्ररक्षक वेगाने येतील. एक सिंगल प्राप्त केले. दुसरी साइड दोन्ही फलंदाज पलटले गेलेत. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती. अर्थातच जर पाहिलं गेलं तर गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतीलच. तत्पूर्वी टीम फणसपाडा संघाच्या माध्यमातून 21 बॉल मध्ये 55 धावा, 7 चौकार, 2 षटकार. स्ट्राईक रेट जर पाहिलं गेलं तर 261.90 चा. एकदा बॅटिंग आवडली असेल तर प्रत्येकाने रोहितसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक रोहितच्या नावावरती. धावा फटकावरती 67 झालेत आणि 68 धावा आता टीम खानिवडे संघाला करायचे आहेत. चला श्रीराम कसराळे आणि कोसमाई खार्डी दोन टीमचे कॅप्टन यायचे. श्रीराम कसराळे आणि कोसमाई खार्डी चला दोन टीमचे कॅप्टन लगेचच आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. उपस्थित आहेत मुख्य व्यासपीठावरती. मी त्यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आणि कसराळे टीम कॅप्टन चला प्लीज लगेचच आपण रिपोर्टिंग करायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी टॉस केला जाईल. सन्माननीय रमेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जातोय. एक सुंदर असं व्यक्तिमत्व
म्हणून आपल्याला जरूर पाहायला मिळतात. रमेशजी पाटील साहेब आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. विद्युत झोतातील सर्वाधिक मोठी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 47 चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम रंगत असताना या खार्डी कोशिंबीरच्या अगदी कोसमय क्रीडांगणावरती आजची सलगची दुसरी रात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. याच परिसरातील 10 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात खेळत असताना दिसतील आणि आजच्या वेळापत्रकातील हा चौथा मॅच मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांसाठी जरूर पाहायला मिळेल. श्रीराम कसरळे आणि त्याच्या विपक्षात कोसमय खार्डी या दोन टीमच्या माध्यमातून. चला टीम श्रीराम कसरळे प्लीज विनंती करतो कॅप्टन त्वरित आपण पाठवून द्यायचं आहे. चला प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत आणि त्याच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस या ठिकाणी पाहणार आहोत. एका बाजूला कसरळी आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं गेलं तर टीम खार्डी संघ. सत्यसाई असा कॉल टॉस जिंकल्या 27 चषक अर्थातच टीम कसरळने फक्त आपला निर्णय सांगायचा. कसरळ टीम टॉस जिंकलाय, निर्णय का असेल? शत्रुघ्न. थँक्यू. दोन टीमला शुभेच्छा. ऑनगोइंग मॅचची दिशेने जाऊयात. त्या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये पालघर भूषण प्रमोदजी शेडगे सर असतील. टॉस नुकता जिंकलाय टीम श्रीराम कसरळे संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इथे आमंत्रित केले मैदानाच्या आतमध्ये अर्थातच कोसमाई खार्डी संघाला. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू कॅमेरामॅन विश नेटवर्क. थँक्यू व्हेरी मच. तुषार सोनोने यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. मागील 2 मॅचचा विचार केला तर 60+ धावा होत असताना पाहायला मिळत आहेत आणि या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं रोहित चौधरीने अर्धशतकाच्या कुशल नेतृत्वावर 68 रन्सपर्यंत मजल मारली. 30 बॉलमध्ये 68 धावा या विजयासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामन्याला होईल सुरुवात. रोहित चौधरीने अर्धशतक झळकावल्याबद्दल सागर सापणे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. पहिल्याच बॉलवर ऑन साईडला इरादे पक्के स्पष्ट केलेत आयुष किनीने की आम्ही सुद्धा थांबणार नाहीये, इथे रडायचं नाही तर लढायचं. आयुष किनीच्या बॅटमधून एक टेक्निकली साऊंड चौकार. गुड शॉट 4 रन. बॅटचा टो एंड यावेळेला पाहायला मिळतोय. 1 रन तर मिळेल. मिड ऑफचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5. या धावसंख्येवर आयुष किनी. पहिल्याच बॉलवर अप्रतिम चौकार पाहायला मिळाला. हे जे चॅलेंजर्स हमरापूर ही सुद्धा टीम या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. महेशजी चौधरी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्याचप्रमाणे साईनाथ आगिवले या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. स्वागत पाटील यावेळेला दर्शवतात की धावसंख्या जाऊन पोहोचते 6. या धावसंख्येवर 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला आणि 3 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 वर जाऊन पोहोचले गेले. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. गेम चेंजर चॅलेंजर आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी हमरापूर टीम उपस्थित झाले, त्यांचं करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. 4 बॉलचा खेळ झालाय, 6 धावा. चांगला बॉल वेग होता. वेगेबरोबर नियंत्रण पाहायला मिळतं सौरभ पाटीलचं आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉलची सांगता होत असताना विकी पाटील चांगली विकेट किपिंग करत असताना पाहायला मिळतोय. आदर्श फणसपाडा संघ सहा धावा 1 षटकाच्या एकंदरीत समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या खानिवडे टीमची 6-0. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक.
पहिल्या षटकाचा खेळ झालाय 6 रन. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर लाईन अँड लेंथ पाहायला मिळते आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉलची सांगता होत असताना चांगला बॉल डिलिव्हर केला होता. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. चांगली थिंकिंग वापरली अमितने. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते एक उंच सकल बांध्याचा. चांगला बॉल, पुन्हा एकदा बॉल ह्यावेळेला डिलिव्हर झाल्यानंतर डायरेक्ट ट्विट करण्याचा इरादा आणि इथे मात्र क्रीज सोडण्याचा प्रयत्न केलाच नाही करणने आणि आयुष किनीसारख्या मात्र एक चांगल्या फलंदाजाला परतीच्या मार्गावर जावं लागेल. बॅक टू द डगआउट. आदरणीय नागेशजी किनी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत असताना त्यांचं सुद्धा करूया वेलकम. हरीशजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा वेलकम आहे. 6-1 2 बॉलच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक पहिलं जेव्हा झालं त्यावेळेला 6 धावा. यावेळेला काय फटका खेळलाय, अप्रतिम. काय मनगडाचा वापर करत असताना करण आता इरादे पक्के स्पष्ट करतोय. आयुष किनी जरी बाद झाला आता मोठी जबाबदारी माझ्यावरती आहे आणि हा एक संघर्षाचा चौकार. गुड शॉट. काय अप्रतिम आपण पाहता या वेळेला फोरामचा चांगला वापर केला होता, मनगडाचा चांगला वापर केला. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफला भेदून निघून जातोय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउंड चौकार. आदरणीय सन्माननीय रमेश शेठ पाटील साहेब यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 5,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं विशेष सहकार्य या ठिकाणी लाभलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. 10 रन आणि 10 वर हा दुसरा धक्का खानिवडे टीमला. बॅक टू द पॅव्हिलियन. संघाची धावसंख्या 10-2. दुसरं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. चांगली गोलंदाज आणि तेवढीच चांगली उत्तम दर्जाची फिल्डिंग सध्या तरी आपण पाहतायत. गोलंदाज अमितला चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. आमिरची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर भेदक मारे सध्या आपण पाहतायत. चांगली गोलंदाजी करताना अचूक टप्पा, उंच सकल बांध्याचा आणि हाय आर्म ऍक्शन. चांगला बॉल पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने तेवढाच भन्नाट वेग पाहायला मिळतोय आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. सिद्धेश काहीच करू शकले नाही या बॉलला. अगदी चांगला बॉल होता. ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर्ड झाला, बॅकफुटला गेले, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचले. 2 गड्यांच्या बोबदल्यामध्ये 68 धावांचा पाठलाग करताना खानिवडे टीम 10 लॉस ऑफ 2 विकेट. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 2 षटकांसाठी तुम्ही वेळ घेतलेला आहे तो जवळजवळ 8 मिनिटांचा. अठरा बॉल आणि 58 रन. 19.33च्या स्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. प्रकाश झोतातील ही स्पर्धा सत्यसाई चषक 2026चा आजचा सलग दुसरा दिवस, दुसरी रात्र या स्पर्धेची. अगदी नेत्रदीपक असं आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतं आणि तेवढेच आमचे चांगले प्रेक्षक राजे जे केंद्रबिंदू आहेत या स्पर्धेचे. या संपूर्ण प्रेक्षक राजांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. आविष्कारच्या बॅटमधून 1 रन येईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 धाव
धावा पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग रोहित चौधरीच्या बॅटमधून धावांचा वेग वाढला. अर्धशतकाच्या कुशल नेतृत्वावर चांगली बॅटिंग करताना 67 पर्यंत पोहोचवलं आणि त्यानंतरचा प्रवास गोलंदाजांनी मात्र खूप चांगला सांभाळला गेलाय. कारण प्रत्येकाने प्रत्येकाची भूमिका बजावण्यानंतर जो मार्ग मिळतो तो यशाचा मार्ग असतो. अप्रोच इंटेंट खूप चांगला होता. गोलंदाजी करताना सुद्धा आपण पाहिलं तर यावेळेला व्हाईट बॉल आशुतोष व्यवहारे सरांकडून 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ट्रेल लॉस ऑफ 2 विकेट. 12ला 2. सिद्धेश आणि आविष्कार अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु स्वतः अवी त्या ठिकाणी येत आहेत. कॅच ड्रॉफ्ट होतोय. विकी पाटील बॅकअप करतील. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 13वर जाऊन पोहोचले गेले 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 13ला 2. सत्यसाई चषक सध्या आपण पाहतायत. या स्पर्धेचं अप्रतिम कालपासून बिगुल वाजलं. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जाईल. सत्यसाई बाबांच्या पवित्र नावाने सुरू झालेली ही स्पर्धा आणि खेळाडूंना केवळ विजयाची प्रेरणा देत नाही तर प्रामाणिकपणे खेळण्याचा आणि एकमेकांचा सन्मान करण्याचाही संदेश देणारी ही स्पर्धा, ज्या स्पर्धेचं नाव आहे सत्यसाई चषक 2026चं ही शानदार आयोजन. लेग बाईचा इशारा येताना पाहायला मिळतोय आशुतोष व्यवहारे सरांकडून. तर प्रत्येक मॅच आपण पाहिली तर एकतर्फी होत असताना पाहायला मिळते. जेव्हा बॅटिंग करतात तेव्हा 65+ करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतात आणि तिथून धावा आल्यानंतर मॉरल डाऊन होत असताना पाहायला मिळतात ते फलंदाजांचे आणि त्यामुळे एक पार्टनरशिप चांगली बिल्ड होत नाही. 2 ते 3 षटकं कोणी थांबत नाही आणि त्यामुळे त्याचा बेनिफिट गोलंदाजांना परफेक्ट मिळतं. चांगली गोलंदाजी अविनाश च्या माध्यमातून पाहायला मिळते. 14ला 2. 5 बॉलचा खेळ झालाय. झटपट गोलंदाजी केल्या आतापर्यंत आपण पाहिलं तर. तिसरं षटक हे प्रगतीपथावर असताना शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे चांगला झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. निखिलने चांगला झेल टिपलाय आणि 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14ला 3. बरोबर तुम्ही 3 षटकांसाठी 11 मिनिटे वापरली. आता हे शेवटचं षटक 9 मिनिटांचा कालावधी आहे. नो डाऊट अबाउट इट. चांगलं वेळेच्या बाबतीमध्ये तुम्ही सहकार्य करताय त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर बाय अवी. चांगली गोलंदाजी. फलंदाज बाद. या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि नितीनजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. इन ॲक्शन सचिनजी भोईर सध्या आपल्याला कोसमाई खार्डी या टीममधून पाहायला मिळतील. नागेशजी किनी, किरणजी बाळकृष्ण पाटील साहेब, विद्यमान सरपंच खार्डी डोलीव, त्याचप्रमाणे सचिनजी पाटील, स्वागतजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. सुरेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. नितीनजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि सचिनजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. या सर्वांचा हरीशजी पाटील सध्या आपण पाहतायत आणि मग दरम्यान आपण पाहिलं तर इथे विकेट डाऊन. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. आदरणीय सन्माननीय संतोषजी माळी साहेब यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य या स्पर्धेला 5,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत आणि सचिनजी भोईर साहेब यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपये या स्पर्धेला आर्थिक सहाय्य आल्याबद्दल सचिनजी भोईर साहेब आणि संतोषजी माळी साहेब आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद आहे. नेहमीच दानशूर व्यक्तिमत्व राहिलेत आणि स्पर्धा ती कोणतीही असो मग त्या ठिकाणी पोहोचणार आणि आपलं जे काही योगदान लाभतं प्रामाणिक ते देण्याचा प्रयत्न करतात. ही खार्डीकरांची खासियत राहिले. त्याबद्दल संतोषजी माळीसाहेब आणि सचिनजी भोईर साहेब आपलं सुद्धा हृदयाच्या अंतकणापासून सत्यसाई चषकाच्या आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आहे. हुक केलंय आणि 4 धावा बुक केलेत. या बॉलवर अवधूतच्या बॅटमधून 4 रन मिळतील. संघाची धावसंख्या 18ला 4. चौथ्या षटकातील 2 बॉलच्या समाप्तीनंतर
बॅकफुटला जाऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉल निघून जाईल गली रिजनमध्ये. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 वर जाऊन पोहोचली गेली. 19 लॉस ऑफ 4 विकेट. 19 ला 4. 68 धावांचं भलं मोठं लक्ष म्हणता येणार नाही, कारण 5 षटकांचा सामना आणि 5 षटकांमध्ये सलामीवीरांनी चांगली सुरुवात दिली नव्हती. पहिले आपण पाहिलं खानिवडे संघ अपकमिंग यंग टॅलेंटचा भरणा असणारा संघ आहे. त्या संघाला सुद्धा दाद द्यावी लागेल, कारण 1 लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये ते जिद्दीने उतरले आणि जिगरबाज खेळ त्यांचा होईल अशी अपेक्षा खानिवडेकरांनी बाळगली होती, परंतु त्या अपेक्षा पूर्ण काही होत नाहीयेत. हरकत नाहीये. 100 पराभव झाल्यानंतर तुम्ही एक जेव्हा सामना जिंकाल ना आणि विजेतेपद पटकावाल, त्यावेळेला मात्र गाव तुमच्या पाठीशी नेहमीच असणारच. कारण जरी तुम्ही कित्येक वेळा पराभूत झाले तरी सुद्धा गाव तुमच्या पाठीशी असतो. तुम्हाला ट्रोल केलं जातं, परंतु त्यानंतर आपण स्वतःने सिद्ध करावं की नाही, एक दिवस तरी तो मात्र उजाडेल. ऑन साईडला खूप चांगला फटका खेळलाय आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. फाईन लेगच्या डोक्यावरून विशालच्या बॅटमधून एक धमाकेदार आणि झन्नाटेदार षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 4 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचते. ती जवळजवळ आपण पाहिलं तर रन झालेले आहेत 25 धावा आणि 15 मिनिटात तुम्ही 4 षटकं फेकलेत. वा, थँक्यू व्हेरी मच. आपलं मनपूर्वक धन्यवाद. म्हणजे हा सामना जवळजवळ 20 मिनिटात फिनिश होईल यात ती मात्र शंका नाहीये. चांगला खेळ केला होता यावेळेला आपण पाहिला रोहित चौधरीने, आणि त्यानंतरचा आतापर्यंत विशाल प्रयत्न अतोनात करतायत. प्रयत्न करणं कधीही खेळाडू सोडत नसतो. 4 षटकांचा खेळ 25 ला 4. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या खालून बॉल निघून जातोय ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर. विकी पाटील बॉलला फील्ड करतील. तत्पूर्वी कोणती धाव येत नाहीये. अवी पुन्हा एकदा झटपट गोलंदाजीसाठी ओळखला जातो. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे, परंतु सिंगल डबलने काहीच इफेक्ट पडणार नाहीये. मात्र पाहता पाहता बॉल सरळ निघून जाईल. 2 फिल्डर्सच्या मधोमध चौकार. 4 रन. कारण इशी संघाची धावसंख्या 29 लॉस ऑफ 4 विकेट. 2 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटचे 4 बॉल शेष. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. तंत्रशुद्ध फटक्यांचे हे फलंदाज जरूर होते, परंतु इथे सलामीवीरांनी चांगली सुरुवात दिली नाही. मिडल ऑर्डरचे फलंदाज कोलॅप्स झाले आणि त्यानंतरचा हा प्रवास आपण पाहिला तर सिंगल डबलवर राहिला. षटकार चौकार आले, परंतु उशीर झाला. ज्या रनरेटने खेळायचं होतं त्या रनरेटने खेळले नाहीत आणि त्यामुळे आतापर्यंत 30 रन पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल थोडासा लांब ठेवला होता, पुढे ठेवला होता, आमंत्रित केलं होतं या बॉलला खेळण्यासाठी, परंतु बॉल अँड बॅटचा कोणत्याही प्रकारचा कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाही. बॉलला फ्लाईट दिली होती. विकी पाटीलच्या हातामध्ये बॉल विसावला. डॉट बॉल. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 30. पुन्हा एकदा मोठा प्रहार. फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न. गुडघ्यावर बॅलन्स करत खेळण्याचा मनसुबा बाळगला होता आणि आता जवळजवळ आपण पाहिलं तर शेवटचा बॉल. चांगला बॉल फिरवला होता समोरून आणि इथून जर आपण पाहिलं तर विशाल येस बाईकच्या स्वरूपात 1 रन कंप्लीट झाली. तिथे विकेट घेतली नाही अवीने. अवधूतला स्ट्राईक दिली आणि इथून क्लीन बोल्ड होत असताना पाहायला मिळतोय मिस्टर अवधूत. आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब केलंय त्या आदर्श फणसपाडा संघाने. आपलं अभिनंदन असेल आणि त्याचप्रमाणे कौतुक असेल ते खानिवडे टीमचं. आपण आलात, अमूल्य वेळ दिलात, मात्र इथून तुम्ही मनाने पराभूत होऊ नका. मनाने पुन्हा एकदा मात्र उभारी द्या आणि चांगलं क्रिकेट खेळा हीच अपेक्षा बाळगूया आमच्या लाडक्या आयोजकांकडून. अजयजी चौधरी साहेब, उपसरपंच हमरापूर, एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. शंकरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. गणेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा